आज तांदळाची खीर करूयात. पितृपक्षात वाडीवर ठेवण्यासाठी तांदळाची खीर ही आवर्जून केली जाते. ही अशी अगदी दाटसर खीर कुकरच्या अवघ्या एका शिट्टीत म्हणजेच फक्त 10 मिनिटात करूयात. काय होतं ना, तिथीला आपल्याला बरेच पदार्थ करायचे असतात, त्यावेळी अशी ही पटकन होणारी खीर अगदी झटकीपट करता येते. खिरीसाठी इथे मी हा आंबेमोहोर तांदूळ घेतला आहे. इंद्रायणी तांदूळ घेतला ना तरीही चालेल. आंबेमोहोर तांदळाला छान सुवास तर असतोच, पण त्यासोबत चिकटपणाही असतो. त्यामुळे फक्त लक्षात घ्या, ज्या तांदळाचा भात थोडंसं चिकट होतो ना, असा तांदूळ आपल्याला खिरीसाठी घ्यायचा आहे, म्हणजे खीर छान एकसंध होते. अर्धी वाटी तांदूळ मी इथे घेतला आहे. आता हा तांदूळ आपल्याला 1-2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि 10 मिनिटं तरी पाण्यात भिजत ठेवायचं आहे, म्हणजे दाणा छान मऊ शिजतो. 10 मिनिटांनी बघा, मी तांदूळ व्यवस्थित वेळून घेतला आहे. कुकरमध्ये अगदी चमचाभर तूप घालायचं आहे. तुपावर आपल्याला हा वेळून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुपावर हा असा तांदूळ छान परतून घेतल्यामुळे खीर छान खमंग तयार होते. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. अर्धी वाटी तांदळाला मी 1 वाटी पाणी घालते. सगळं एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. अगदी किंचित मीठ घालायचं आहे आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची. कुकरची वाफ मुरली की झाकण उघडते. सगळा भात व्यवस्थित असा एकदा हलवून घ्यायचा आणि हा असा मॅश करून घ्यायचा आहे. दूध घालायच्या आधीच आपल्याला हा असा भात व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे. कारण एकदा आपण दूध घातलं ना की नंतर तितकासा भात व्यवस्थित मॅश करता येत नाही. अर्धा लिटर तापवलेलं दूध मी इथे घालते. भाताच्या झालेल्या गुठळ्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्यात. आता जरी या गुठळ्या आपल्याला थोड्याशा जास्त वाटत असल्या ना, तरीही जशी जशी आपण ही खीर हलवत राहू ना, तशा या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या जातात. मंद आचेवर अधेमध्ये हलवत राहायचं आणि खिरीला छान उकळी काढून घ्यायची. अर्धी वाटी तांदळासाठी 1 वाटी शिजवण्यासाठी पाणी आणि अर्धा लिटर दूध हे अगदी योग्य प्रमाण आहे. आता यामध्ये आपण साखर घालूयात. अर्धी वाटी साखर मी इथे घालते आणि पाव वाटी ताजं ओलं खोबरं घालते. ओल्या खोबऱ्यामुळे ना खूप सुरेख अशी चव आपल्या खिरीला येते. तुम्ही नक्की घालून बघा. आता अधेमध्ये हलवत राहायचं आणि खीर आपल्याला मंद आचेवर छान 2 ते 3 मिनिटं उकळवून घ्यायचे. थोड्याशा केशर काड्या यामध्ये घालते. काजू बदाम पिस्त्याचे काप घालते आणि ही चारोळी घालायची. केशर ड्रायफ्रूट्स घालणं हे अगदी ऐच्छिक आहे. पुन्हा 1 मिनिटभर खीर अगदी व्यवस्थित छान मंद आचेवर उकळवून घ्यायची. अगदी शेवटी वेलदोडा आणि जायफळाची पूड ह्यामध्ये घालते आणि अगदी अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे. हे असं अगदी शेवटी तूप घातल्यामुळे ना त्या तुपाचा सुवास छान टिकून राहतो. एकदा तळापासून व्यवस्थित असं मिसळून घेऊया. बघा, अगदी छान दाटसर एकसंध अशी खीर आपली तयार आहे. या पद्धतीने अगदी झटकीपट होणारी ही तांदळाची खीर तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा. धन्यवाद. आणि हो, रेसिपी आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.